नमस्कार मित्रांनो, ऋतुजाज रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आषाढ महिन्यात देवाला अर्पण केलेले नारळ घरात खूप जमा होतात, पण तेच खोबरं रोज खाणार किती? म्हणून आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अगदी मऊ आणि तोंडात विरघळणारे ओल्या खोबऱ्याचे लाडू। हे लाडू बनवायला खूप सोपे आहेत आणि चव मात्र इतकी अप्रतिम लागते की एकावर कोणाचंच मन भरत नाही। तर सुरुवात करू ताज्या ओल्या नारळापासून। हे 3 नारळ मी फोडून घेतले आणि त्यातील खोबरं काढून घेतलं। आता हे खोबरं खिसून घेऊया। या ताज्या खोबऱ्यामुळे लाडूंना खूप छान चव आणि गोडवा येतो। तर आपलं ओलं खोबरं खिसून झालं आहे, बघा किती बारीक किसलेलं आहे। आता गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये 2 चमचे तूप घालूया। आता यामध्ये आपण किसलेलं खोबरं घालायचं आहे। हे खोबरं छान परतून घ्यायचं आहे। आता या खोबरखीसमध्ये 2 कप दूध घालायचं आहे। आता यामध्ये 4 ते 5 वाटी साखर घालायची आहे। व्यवस्थित हे मिश्रण आता मिक्स करून शिजवायचं आहे। हे मिश्रण शिजेपर्यंत आपण इलायची आणि जायफळ कुटून घेऊ। ही पावडर आता मिश्रणात घालूया। बघा किती छान साखरेमुळे मिश्रणाला पाणी सुटलं आहे। हे मिश्रण सतत हलवत राहायचं आहे, म्हणजे आपला खोबऱ्याचा खीस सगळीकडून शिजेल। तोपर्यंत आपण बदाम काजू जाडसर कुटून घेऊ। तर बघा आपलं खोबरखीसचं मिश्रण घट्ट होत चाललं आहे। या स्टेपला हलवत राहा, म्हणजे ते कढईला चिटकणार नाही। मिश्रण कढईच्या कडा सोडू लागलं आणि एकत्र गोळा होऊ लागलं की समजा लाडू वळण्यासाठी तयार झाले आहे। आता गॅस बंद करून मिश्रण एका ट्रेमध्ये थंड होऊ द्यायचं आहे। हे मिश्रण ट्रेमध्ये व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे, म्हणजे हे मिश्रण व्यवस्थित लवकर थंड होईल। बघा यात मिश्रणाचा छोटा गोळा घेऊन सहजच लाडू तयार होत आहे। यामध्ये जाडसर कुटलेले काजू बदाम घालूया। तुम्ही काजू बदाम मिश्रण शिजतानाही घालू शकता, पण मला लाडूच्या प्रत्येक घासात हलका कुरकुरीतपणा आवडतो, त्यामुळे काजू बदाम मी याच वेळी घातले। आता मिश्रण थोडंसं कोमट झालं आहे, त्यामुळे लाडू वळायला अगदी सोपं जाईल। आपल्या आवडीच्या आकाराचे एकसारखे लाडू वळून घेऊ। एकदम छान बाइंडिंग अशी लाडूला आली आहे। शेवटी हे लाडू सुक्या खोबऱ्याच्या किसात हलकेच घोळवायचे आहे, जेणेकरून आपले लाडू दिसायलाही खूप सुंदर दिसतात आणि चवही आणखी छान लागते। आतून रसाळ आणि बाहेरून सुक्या खोबऱ्याने कोटिंग केलेला हा लाडू किती सुंदर दिसत आहे। तर अशाच पद्धतीने सर्व लाडू तयार करून घेऊ। तर तयार आहेत आपले मऊ, स्वादिष्ट आणि तोंडात विरघळणारे ओल्या खोबऱ्याचे लाडू। एकदा जर हे लाडू बनवले की घरातील प्रत्येकजण अजून एक लाडू मागणार, इतके ते स्वादिष्ट लागतात। आता कोणतेही सणाचा किंवा देवाचा नारळ असो, त्याचे असे छान लाडू नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच चविष्ट रेसिपीसाठी ऋतुजाज रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका।